नो आई एम नॉट गोना वेट. नो 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 आई एम नॉट गोना वेट. हे ऍक्च्युली घर आहे. फुल भाई टास्क चालू आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. आज खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलो आहे, म्हणजे माझ्या घरी, म्हणजे बोरिवलीला. 2 दिवस मी तिकडेच होतो, बदलापूरला. खूप मजा केली आम्ही. चॅलेंजचा आपल्याला परत हे करायला लागेल. कशाला? Continue. अपने पास सॅमसंग आहे ते ठीक आहे, बट 2 दिवस आम्ही तिकडेच होतो. सो आम्ही चॅलेंजचा व्हिडिओ करत होतो. तो चॅलेंजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आम्हाला. तो व्हिडिओ नक्की पहा. दोन्ही चॅलेंज, म्हणजे तिच्या साईडनीचा चॅलेंज आणि माझ्या साईडचा चॅलेंज. माझ्या साईडचा चॅलेंज जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण मीच इंटरेस्टिंग माणूस आहे. तिचा मला माहीत नाही. अच्छा, म्हणजे मी इंटरेस्टिंग आहे असं म्हणायचं तुला? हा, तू माझा इंटरेस्ट तुझ्यात आहे. interesting माझा इंटरेस्ट तुझ्यात आहे तसं नाही म्हणत आहे. वाचलायस? असो. सो आम्ही आज Light. परत व्लॉग का सुरू करतो याचा ॲक्च्युली घरी बसून खूप कंटाळा आला होता. तुम्हाला पण घर दाखवून दाखवून कंटाळा आला असेल. सो आम्ही आता चाललो आहे बोरिवलीमध्ये थोडंफार काय ना काय खायला. आम्ही एक प्लेस एक्सप्लोर करणार आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर म्हणजे एक्सप्लोर म्हणजे हिने खाल्लंय. मी खोटं खाल्लंय. बोलते. नाही मी सगळं हिने नाही, खाल्लंय. पण मी सगळं नाही खाल्लंय ना आणि तिथलं. काहीच मला place ट्राय अशी- करायचं आहे. एकच मी गोष्ट खाल्ली तिकडची. मला बाकीचं ट्राय करायचं आहे. जो इथे वेस्टच आहे ना बाबू आहे. हो, वेस्टला इथे जे कोणी राहतं त्यांना माहिती असेल. तुम्ही सांगा 12 comments वर्ष मध्ये. येते. 12 वर्ष तरी विचारते. पण- वेस्टच आहे ना हे. अरे म्हणजे मला लक्षात नाही राहत यार. वाव, हे बघ ना. बुक्कड आहे एक नंबरची. ब्रेड पकोडा बघून तोंडाला पाणी सुटलं तिच्या. ते मस्त छान फ्राय होत होतं ते. इथे काय काय? इथे शेवपुरी मस्त मिळते. हा, हे बघा इथे शेवपुरी छान मिळते इथे. आपण ती पण कधीतरी ट्राय करायला येऊया. आता सध्या मिसळ खायला होया. सध्या मिसळ खायला झालो ठाण्याची आम्ही. फेमस मिसळ इथे. ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे की येस येस, हा माणूस मला Famous मराठी मिसळ. शिकवतो. अरे, ठाण्याची फेमस मिसळ ती कशी रॉ मिसळ आहे, पण बोरिवलीमध्ये येऊन कशी ती एकदम कमर्शलाइज झाली आहे ते तुम्हाला दाखवतो. प्लॅन में चेंज होणार थोडा. मांबेरामध्ये गेलेलो आम्ही. गर्दी होती खूप आणि त्यात तो खूप स्लो आहे. जाम स्लो आहे. जाम कुठला बटर फ्रूट जाम. अरे म्हणजे खूप स्लो आहेत ते लोक. खूप स्लो आहेत. म्हणजे एक ऑर्डर आणायला ते लोक जवळजवळ अर्धा तास लावतात यार. हो ॲक्च्युली, पण म्हणून आम्ही तिथून निघालो. मग प्लॅन थोडा चेंज झाला. आम्ही आता स्टेशनजवळ 3 नंबर प्लॅटफॉर्मजवळ चाललो आहे. तिथे जरा चांगली फ्रँकी मिळते, म्हणजे ठीकठाक फ्रँकी मिळते. त्या अगोदर आपल्याला कव्हर बघायचं. हां, त्या भावाला मोबाईलसाठी कवर हवं आहे. राहतो बदलापूरला, कवर हवं आहे बोरिवलीमधनं. काय लॉजिक आहे? अरे पण त्याला माझे कवर्स आवडतात मोबाईल, आणि खूप जणांना आवडतात ॲक्च्युली माझ्या मोबाईलचे कवर्स. खूप जण मला विचारतात पण घेते कुठून. सो आज तुम्हाला बघायला, म्हणजे आज मी थोडंसं वेगळ्या ठिकाणी जाणार आहे, पण तिकडे पण सेमच मिळतात. सो माझी अर्धे इथले, अर्धे दुसरीकडचे. कलेक्शन आहे इथे खूप. कुठला कलर चांगला वाटतोय मला सांग. भारी भारी कलर आहे ते यार. ब्लू, डार्क ब्लू, लाईट ब्लू, ऑरेंज, फुल कलर पॅलेट आहे इथे. सगळे पेस्टल्स पण आहेत. हो, पेस्टल येल्लो आहे. हे सगळं तू तुझ्या भावासाठी घेतेस ना? आणि त्याला हवं आहे. माझ्यासाठी स्कॅच गार्ड घे. कळलं का? ह्याचे पैसे तूच देणार आहे. मी नाही देणार. लेमन नाहीये, इकडे दाखव. पेस्टल आहे, फुल लाईट आहे, लेमन नाहीये. भैया निकले का आज? बैंड बजा रहे मैं. नाखून से निकल सकता है क्या? कंटाळलेत हा मी तर. त्याच्यातलं एक खराब पण झालं आमचं. मगाशी हा शिव्या घालत होता आयफोनला. त्याच्यामध्ये मी तरी याला सांगत होते ह्याच्यामध्ये शूट करूया, चांगला येतोय, नाईट व्ह्यू मध्ये चांगला येतोय. ऐकत नाही. हा, मोबाईलच निकला फुल भाई टास्क चालू आहे लिटरल टास्क चालू आहे. निघवाला मेहनत 100 वाली.
सहू नाही, हजारवाली मेहनत हजारवाली मेहनत आहे. आहे, 50 वालं पण भाईकडून पण निघत नाही. ए भाई निघालं. ए, निघालं निघालं निघालं. निघालं 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 निघालं. हे भाई चमचम चमचम काय लागलं ट्रायड ट्रायड तर केलं पाहिजे ना. काढ लवकर निघ. भाई, हाय हाय हाय, हाय हाय, हाय हाय, हाय हाय हाय. मगाशी चिपकला होता पण आता नाही चिपकला. लाज ठेवले भाई. आम्ही हे घेतलंय, आम्ही आता चाललोय खायला. इथे जवळ आलोय, सो आम्ही खायला चाललोय आता. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे काय चाललोय आवाज ते. येतो की नाही तुम्हाला माहित नाही. नाही बट येतोय, ठीक आहे. ऐसा करेगा काय विकतोस तू. Big one is 100 and small one is. पण नाही चाहिए हमको. क्या क्या अरे Vietnam 1 minute. I no, I am not gonna wait. अरे Vietnam. No, अरे Vietnam 1 minute ना. no, I am not gonna अरे wait. आने No, 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 I am not gonna wait. Bye. अरे आपको है. नाही नाही चाहिए. आम्ही आलोय हे गायत्री स्नॅक्स अँड बेकरी जवळ, स्टेशनच्या अगदीच बाजूला आहे. हा, स्टेशनच्या अगदीच बाजूला आहे. स्टेशन आपलं इथे आहे बोरिवलीचं आणि हे अगदीच इथे आहे. सो इथे आम्ही फ्रँकी ट्राय करायला आलोय. सो अभि बोलतो इथली फ्रँकी चांगली मिळतो, सो आम्ही ते ट्राय करायला. सो अभि गेलाय आतमध्ये ऑर्डर द्यायला. तोपर्यंत मी इथे वेट करते, बघूया. इथली पाणीपुरी ऍक्च्युली मी खाल्ली, ती पाणीपुरी असं चांगली मिळते. बसूया. ओके. काय 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 आतमध्ये फ्रँकी अलाउडच नाहीये ना. आधी मला म्हणाले की फ्रँकी मिळेल तुला बसून इथे खायला आणि आता म्हणतात की नाही मिळणार. काय बोलायचं आता. काय भूक लागले तर करते बघ कशी. गायब. अरे अच्छा खाली गेले खाली गेले. मला वाटलं गायब झाला. अरे ते खाली गेले होते सामान घ्यायला काहीतरी. मला वाटलं गायब झाले. त्यांचं दिलं, सगळ्यांचं दिलं, आमचं अजून दिलं नाही. बनते आपली आय बनते थिंक सो आपली बनते. आपली बनते. बनते बघा तुम्ही पण. भूक लागली तुम्हाला खायच्या टायमाला बघा झालं तर मजा येईल. हे ऍक्च्युली सॉबीने ट्राय केली आहे, मी फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे. कुठं बोलते काय. पण मी लास्ट टाइम जास्त नव्हती खाल्ली. लास्ट टाइम आपण ताईसाठी घेऊन गेलो होतो ना. अरे पण लास्ट टाइम आपण ताईसाठी घेऊन गेलो, पण मी इतकी नव्हती ट्राय केली. तुझ्यासाठी वेगळे घेतले होते, ताईसाठी वेगळे घेतले. ऐक 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 आपण नॉर्मली आम्ही नॉर्मली फ्रँकी तिथे स्टेशन साईडला खायचो. सो त्याची टेस्ट मला प्रॉपर अशी फिट आहे. हो तर भाई मला कसं बनवून द्यायचं माहिती आहे ना. तो फ्रँकी कसं बनवून द्यायचं मला माहिती आहे. इथे फ्रँकी खायला आलोय आम्ही आणि मी काहीतरी बघितलंय जरा जरा नायाब दिसतंय खूप. तुम्हाला पण दाखवतो ऍक्च्युली थांबा. हे ऍक्च्युली घर आहे. इथे आतमध्ये कोणतरी राहतं. केवढूच आहे बघा ते. बंदी आहे. आलो होतो खायला पण शॉपिंग काही संपत नाही मॅडमची. आता चाललोय स्कायवॉक वरती ही गेली. मी पण चाललो थांबा. हे खाऊ नको. जीवदानीच्या शिड्या एवढ्या शिड्या कुठे असतात का. स्कायवॉक आहे तो. तरी काय पण एवढा. Obviously. अजून खाल्लं नाही ना तू. आपण एकत्र खाणार ना. मी थांबले. आय एम अ व्हेरी ऑबिडियंट वाईफ. काय बॉय हे खाल्लं पण तू. कशी आहे. चांगले. रिअली हा मी अजून एक बाईट घेईल मग समजेल. खायचंय ते सांग. अजून एक बाईट घेते. बोल लवकर मला देशील. बोले नाही नाही फक्त हा तिकीट नाहीये. काय काय खारट आहे. इतकी नाही लागली मला. ते एका साईडला फक्त लागलं. इतकी खारट नव्हती. मला एका साईडलाच फक्त खारट खारट लागलं. आहे बाबा. नाही रे. तू नको खाऊ खारट आहे.
मी खाऊ नये म्हणून हे सगळं चाललंय. हा, वाटेल का मला तू खाऊ नये? 12 वर्ष आपण एकत्र आहोत, पण आपण बोरिवली म्हणजे प्रॅक्टिकली मला घरी जायला लागायचं म्हणून त्यामुळे वेळ नाही मिळायचा. बट बोरिवली त्याच्यामुळे एक्सप्लोर नाही करायला मिळालंय. बट आता काय नाही, आता लग्न झाले, सो कधी पण उठून जाऊ शकतो. कधी उठा कधीही निघा. मी असं याच्यासोबत दूर दूर चालत तर हा फ्रँके संपवेल. काय काय नाही, खा तू. खातो ते. मला ऍक्च्युली खूप भूक लागली आहे. खायचंय मला अजून काय 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 काय. तर आम्ही चालत चालत चाललोय म्हणजे कशी अजून भूक लागेल, म्हणजे आम्हाला अजून खाता येईल. तशीच बोलत राहा, मी खातो. दे दे लोक दे. फ्रँकी खाऊन पोट नाही भरलंय तिचं, सो तिला आता खायचे पावभाजी. आमचा एक ठरलेला पावभाजीवाला आहे, इथेच एक नंबरलाच असतो, तुमच्या ह्याच्याच बाहेर असतो, तर त्याच्याकडे चाललोय आम्ही. बघा खाते अजून, पण खायचंय तिला अजून. पण बोरिवलीत नंबरची ऍक्च्युली बुक पावभाजी छान मिळते, हे मी एक्सेप्ट करू शकते. बोरिवलीत पावभाजी खरंच खूप छान मिळते. कुठेही खा, खरंच छान मिळते. मिळणारच. नॉनव्हेज बाहेर रस्त्यावरती नाही मिळत, सगळं व्हेजच मिळतं. रोडवर असं नॉनव्हेज काहीच नाही मिळणार, पण व्हेज कमाल असतं, चांगलं असतं. ह्याच्यावरनंच आठवलं, आमचा म्हणजे ह्याचा एक फ्रेंड आहे जो हा म्हणजे मंजित नाव आहे त्याचं. सो त्याचाही एक स्टॉल असतो इथे, तो मागच्या साईडला लावतो. आम्ही ऍक्च्युली आज जाणार पण बंद होतो, सो आम्हाला हा खायला तो नाही सोमवारी बंद असतो. रिलायन्स मॉल भेटलं. जवळ आजच लावतो. बघायला मिळालं असतं. रिलायन्स मॉल जवळ लावतो तो. बट नेक्स्ट टाइम पक्का आम्ही तिकडचा ब्लॉग नक्की करणार आहे, कारण आमचे जे ओळखीचे आहेत, जे माझे भावंड वगैरे आहेत, सॉरी भाचवंड असं बोलू शकतो. स्कायवॉक आहे आणि ते लेंड्या टाकून ठेवले सगळी. मला एक सांगायचं होतं, त्यांनी परत लेट मी क्लिअर परत त्यांनी प्लॅन चेंज केलाय. आम्ही पावभाजी खायला जाणार होतो आणि ह्या माणसाला तिखट लागलंय. तिखट परत त्यांनी प्लॅन चेंज केलाय आणि आता तिखट लागलंय, तर तो बोललो नाही पावभाजी खायला जायचं नाही, आपण दुसरं काहीतरी खाऊया. आणि मला लागली आहे खूप भूक. सो आता तो परत काय प्लॅन होतोय माहित नाही, पण मला जाम भूक लागले आणि हा आता खाणार नाही असं म्हणतोय. माहित नाही, मला बहुतेक उपाशीच ठेवायचा प्लॅन आहे याचा. आलाय तो विचार. तुझा काय प्लॅन आहे आता हा? तू सांगशील ते. मला उपाशी ठेवायचा प्लॅन आहे तुझा? मला का बोलते तू उपाशी ठेवायचा प्लॅन आहे? तुला खायचं तर मी खावायला घेऊन जाऊ शकतो. मला का असं बोलते उपाशी ठेवायचा प्लॅन? नाही मी मी विचारते. तुला उपाशी ठेवतो. तू प्लॅन चेंज केला ना, मग तुझा काहीतरी प्लॅन असेल ना. आपण खायला जाणार होतो ना. मी तुला काय म्हणालो, मला भूक नाहीये तू खा. तुला भूक नाहीये असं नाहीये, खरं सांग. अरे खरं काय ते सांग. जळजळते मला. हा मग जळजळते मला. मग ठीक आहे, मग मला खायला घाल, कारण मला भूक आहे. लेट्स गो. असू नको, मला एक तर शिला झाली. हा माणूस दिवस रात्र हगतच असतो. मी बाहेर जायचा प्लॅन केला, बाहेर चपल्या घातल्या, दरवाजाच्या बाहेर गेले मी का ह्या माणसाला लगेच कॉल येतो. आणि हे युनिव्हर्सल आहे. मला असं वाटतं सगळ्या वाईफ्सला, सगळ्यांना हा प्रॉब्लेम असेल. म्हणजे मला असं वाटतं, मला नाही माहिती तुमचेही नवरे असे करतात का, हे कमेंट्स मध्ये तुम्ही मला सांगा, कारण मला हा त्रास होतोय. हे कमेंट मध्ये सांगणारी गोष्ट आहे सांगतील ते लोक, त्यांचे थॉट्स सांगतील. आहे थॉट्स काय आहे, तिकडे बसून येतात ते थॉट्स. गॉड, काय हे, कुठून सुचतं तुला हे सगळं? तिथे बसून. काय करू मी या माणसाचं? चल पटपट जायचंय लवकर. कुठे जायचंय? सांगितलं ना कुठे जायचं ते. कुठे जायचंय? मगाशी म्हणत होती ना की कुठे खायला नेणार मला, तुझा काय प्लॅन आहे, काय प्लॅन आहे, काय प्लॅन आहे. सो हे बघा तिला कुठे खायला घेऊन आलोय. काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? मी कधीच
प्रेमाने मला जे वाटतं ना कामातून येताना, माझ्या नवऱ्याला भूक लागली असेल, न विचारता मी खायला घेऊन येते. आता तू स्वप्न बघ. 1 मिनटं, घरी जेवण होतं, तुला पण माहिती आहे, तूच बनवलेलंस. मला भूक लागली आणि मग- तू माझं पोट मारलंय, माझं मन मारलंय. मी तुझं काय मन मारलं? काय मन मारलं याच्यात? बस काय पण नको बोलू. तुला हाकायला मी 4 घास फक्त खाल्ले होते, मला खूप भूक लागली होती. रागवली बाई, रागवली. बरं चला, आजचा दिवस इथेच संपतो आणि आम्ही आजचा ब्लॉग पण संपवतो आहे. सो तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो भेटू आपण पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये, पण माहीत नाही कधी येईल पुढचा ब्लॉग. टाईम लागेल बहुतेक, कारण ही घरी नसणार आहे, ही आता गायब होणार आहे. त्यामुळे आम्हाला माहिती नाही की कधी ब्लॉग करता येईल. सो आत्ता मोठा गॅप जाणार आहे बहुतेक, खूप मोठा गॅप जाणार आहे. कारण आता हिचे शेड्यूल लागलेत सगळे डान्सचे, जे संगीतचे ऑर्डर आले ते सगळे तिचे शेड्यूल लागल्यामुळे ती आता फ्री नाही आहे. सो आम्ही दोघं एकत्र दिसणं थोड्या दिवसांसाठी मुश्किल आहे. सो जेव्हा आपण भेटू तेव्हा भेटूच, व्हिडिओ येईल तुम्ही बघालच. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला सांगत राहा, प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट करा. माझे सबस्क्रायबर्स खूप सुंदर आहेत, खूप छान आहे. माझा तुमच्यावरती राग नाही, मला माझ्या नवऱ्यावरती राग आहे. आणि ह्याच्याचसाठी तो मला बोललाय की जेवल्यानंतर मी तुला खाली आईस्क्रीम खायला घेऊन सांग. तू स्वतः ठरवलं. चला बाय, न्यावं लागणार.